नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी 4 जूनच्या नंतर कोणत्या परीक्षा होणार, आता 4 जूनच्या नंतरच परीक्षा का होणार याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्यामुळे आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागलेली आहे, त्यामुळे याचं उल्लंघन होणार नाही किंवा आदर्श आचारसंहितेमध्ये परीक्षा घेतल्या जाणार नाही। त्यामुळे मित्रांनो 4 जूनला आचारसंहिता संपणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो कोणत्या परीक्षा होणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा। तर मित्रांनो पहा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आरोग्य सेवक 40% 50% जिल्हा परिषदची तयारी करत असाल 40% आणि 50%, तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण न्यू सिलेबसनुसार 600+ क्वेश्चनची PDF या ठिकाणी तुम्हाला तयार करून दिलेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो 10 टेस्ट सिरीज आहे, एका टेस्ट सिरीजमध्ये 20 क्वेश्चन तांत्रिक असणार आहे, म्हणजे हे 200 क्वेश्चन तुमच्या या ठिकाणी असणार आहे। तसेच मित्रांनो टॉपिक वाईज आपण क्वेश्चन केलेले आहेत, ते जवळपास मित्रांनो 1000+ क्वेश्चन टॉपिक वाईज असणार आहेत। त्यामुळे मित्रांनो ह्या PDF जर तुम्हाला हवे असतील तर ज्या विद्यार्थ्यांना हे PDF हवे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देते, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता। मित्रांनो लवकरात लवकर हे PDF घ्या आणि 4 जूनच्या नंतर मित्रांनो कोणत्या परीक्षा होणार आता आपण या ठिकाणी पाहूयात। ते या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जो काही तयारी लागायचं आहे लक्षात ठेवायचं। तर पहा मित्रांनो, 4 जूनच्या नंतर ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षा मित्रांनो कुठल्या आहेत तर त्या आहेत मित्रांनो सर्वप्रथम जिल्हा परिषद, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्याच्यानंतर ग्रामसेवक, म्हणजे जिल्हा परिषद जेवढ्या पद मित्रांनो रिक्त आहेत ते पद मित्रांनो 4 जूनच्या नंतर 100% या ठिकाणी त्याच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, लक्षात ठेवा। आता ह्या परीक्षा कधी होतील तर मित्रांनो ह्या 15 जूनच्या नंतर तुमच्या परीक्षा 100% घेतल्या जाणार आहेत। त्याच्यानंतर तुमची पोलीस भरतीच्या सुद्धा मित्रांनो जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे। त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची तयारी करणारे विद्यार्थी आणि मित्रांनो जुलै महिन्यामध्ये संपूर्ण महानगरपालिकेच्या जागा या ठिकाणी येणार आहेत, कारण की विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, त्यामुळे बरेच महानगरपालिका असतील, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे संस्कृती मंत्रालय असेल, त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचे वेगवेगळे जे काही विभाग, नगर परिषद आहे, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय भरती आहे, सर्वांच्या भरती प्रक्रिया मित्रांनो सप्टेंबरच्या अगोदर पूर्ण केल्या जाणार आहेत, कारण की विधानसभेच्या निवडणुका परत लागणार आहेत। त्यामुळे गव्हर्नमेंट परत या ठिकाणी एक टप्पा तुमच्यासाठी महत्त्वाचा चान्स असणार आहे। तर अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो सर्वांनी तयारी करायची, डिप्रेशनमध्ये जाऊ नका मित्रांनो, निघून गेलेली वेळ परत येणार नाही, पश्चातापाशिवाय आपल्याला काही उरणार नाही। त्यामुळे हा वेळ आहे तुमचा महत्त्वाचा वेळ आहे मित्रांनो, हा वेळ तुमचं भविष्य घडू शकतो, त्यामुळे या वेळेचा दुरुपयोग करू नका। ही वेळ चांगल्या कामासाठी म्हणजे आपला अभ्यास करून या ठिकाणी घाला, 100% तुम्हाला यश मिळेल। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कठीण काळामध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतील असेच विद्यार्थी या ठिकाणी नोकरीला लागतील, सहजासहजी मित्रांनो यश मिळत नाही। स्पर्धा परीक्षा यालाच म्हणतात मित्रांनो, अतिशय कॉम्पिटिशन आहे। आता जसं की तुम्ही पोलीस भरतीमध्ये पाहिलं असेल मित्रांनो, जवळपास 205 मुलापैकी केवळ एक विद्यार्थी घेतला जाणार आहे, म्हणजे कॉम्पिटिशन किती आहे लक्षात ठेवा। 17,441 पदं या ठिकाणी पोलीस भरतीचे आहेत आणि यामध्ये मित्रांनो जवळपास 17 लाख+ अर्ज आलेले आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन मित्रांनो खूप असणार आहे। त्यामुळे पोलीस भरती असेल, आरोग्य विभाग भरती असेल, जिल्हा परिषदच्या इतर परीक्षा राहिलेल्या असतील, त्याच्यानंतर कुठलीही महाराष्ट्र शासनाची भरती असेल किंवा केंद्र शासनाची भरती असेल, यामध्ये कॉम्पिटिशन खूप असतं। त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे जर अभ्यास जर केला तरच मित्रांनो या ठिकाणी आपण लागणार आहोत, हे लक्षात ठेवा। विनाकारण मित्रांनो टाइमपास करत बसू नका, जर टाइमपास जर केला तर मित्रांनो आपण आपल्याला स्वतःला फसवत आहोत, हे लक्षात ठेवा। आपलं आयुष्य या ठिकाणी आपल्या आयुष्याशी आपण खेळत आहोत, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्याशी खेळू नका, चांगल्या प्रकारे अभ्यास करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा, यश तुम्हाला 100% मिळणार आहे। एकदा यश मिळाल्याच्या नंतर मित्रांनो हजारो तुमचे दुःख हे दूर होणार आहेत, लक्षात ठेवा। जरी आता दुःखात असाल तरी सुद्धा एक यश हे मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे तुमचं आयुष्यसुद्धा बदलून टाकेल आणि हे एक यश मित्रांनो तुमचं पूर्णपणे जे मागचं तुमचं वाईट किंवा कठीण दिवस जे आहेत मित्रांनो हे पूर्णपणे यावर आथरून पडणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे डिपेंड करतो तुमचं ते यश, त्यामुळे ते यशाच्या दिशेने वाटचाल करा आणि मित्रांनो त्या दृष्टिकोनातून तुम्ही जा। तर मित्रांनो 4 जूनच्या नंतर जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा 100% घेतल्या जाणार आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आरोग्य सेवक पद हे मित्रांनो शेवटची संधी असणार आहे, कारण की याच्यानंतर हे पद मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता बदलली जाणार आहे। तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवा। तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।